जात पंचायतीची दादागिरी सुरूच। रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातल्या लोणवडी इथल्या रांगले कुटुंबाला गेल्या 15 वर्षांपासून टाकलंय वाळी। गणपती उत्सवात बसवलेलं भजन लोकप्रिय ठरलं म्हणून गावकीने टाकला बहिष्कार। महाराष्ट्र नामा बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। यानंतर एक नजर इतर हेडलाईन्सवर। राष्ट्रवादीनं पक्ष संघटनेच्या जबाबदारीतून गणेश नाईकांना वगळलं। ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली जितेंद्र आव्हाडांकडे। त्यांच्याशी काही त्यांचे तडजोड झालेलं आहे आणि त्यांना फायदा देण्यासाठी हे निर्णय करण्यात आलेले आहे। स्विस कंपनीच्या फायद्यासाठी राज्य सरकारनं नदीकाठच्या उद्योगांविषयी धोरण बदललं। राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची केली मागणी। मसुदा तयार केलेला आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे असं म्हणतो आपण, तो प्रसिद्ध करा ना। गोदावरी खोऱ्यातलं पाणी गुजरातला देण्यासंदर्भात राज्य सरकारने केला छुपा करार। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघाती आरोप। महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या पाणी वाटपाचा करार जनतेसमोर उघड करण्याची केली मागणी। दारूबंदीची घोषणा झाल्यानंतर चंद्रपुरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं महिलांनी केलं जोरदार स्वागत, तर नाराज दारू व्यावसायिकांनी दाखवले काळे झेंडे। नागपूरमध्ये टोल नाके बंद करण्यासाठी आंदोलन। भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बोरखेडी मनसर रस्त्यावर आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार बारामतीत। येत्या 14 फेब्रुवारीला शरद पवारांच्या विद्या विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी। शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलंय करोडोंचं पॅकेज, पण शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचते का? आयबीएन लोकमतची विशेष पडताळणी मोहीम। आज परभणीतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळमधल्या बॉब प्रायमन इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर आता दप्तराचं ओझंच नाही, हसत खेळत शिक्षण देण्यासाठी शाळेची धडपड। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जाऊयात आयबीएन नेटवर्कच्या सीएनबीसी चॅनलने आयोजित केलेल्या गुड गव्हर्नन्स कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शाह तिथे बोलतायत। के हर गरीब के हर कुटुंब फैमिली में एक कम से कम ऐसा बंदा होगा जिसका बैंक अकाउंट ओपन करने का काम हम करेंगे और 8 महीने के अंदर 11.5 करोड़ गरीब फैमिली का बैंक अकाउंट ओपन करने का काम समाप्त कर दिया है और उनके साथ उनकी सुरक्षा भी एक बीमा पॉलिसी देकर सुनिश्चित करी है। आप कल्पना करिए, जिस देश के 55% लोग अर्थतंत्र में उनका ना कंट्रीब्यूशन है, ना उनके पास अर्थतंत्र का कोई फायदा पहुंचता है, तो हमारी 125 करोड़ की मार्केट के पोटेंशियल को हमने ही 55% तक सीमित कर दिया था। जो 125 करोड़ का मार्केट है, 125 करोड़ की हमारी जनसंख्या है, वो एक दृष्टि से देखे तो देश के लिए बोझ हो सकती है, मगर दूसरी दृष्टि से देखे तो मार्केट है और उस मार्केट को एनकैश करने के लिए बहुत बड़ी पोटेंशियलिटी हिंदुस्तान के अंदर पड़ी है और पूरी दुनिया जो हिंदुस्तान में आना चाहती है, इसका एक ही कारण है कि यहाँ 125 करोड़ लोगों की जनसंख्या है। जो देश डेवलप हुए हैं वहां पोटेंशियलिटी खत्म हो चुकी, डेवलपमेंट की पोटेंशियलिटी यहीं पर है। तो जनधन योजना के साथ हमने ये काम किया कि हर फैमिली में कम से कम एक बैंक अकाउंट हो और उसके माध्यम से सरकार वो फैमिली के साथ पहुंचे, वो गरीब के पास पहुंचे। उसके साथ ही बेरोजगारी की फौज लेकर कोई अर्थतंत्र आगे नहीं बढ़ सकता और स्किल लेबर और स्किल मैनेजर, इसके बगैर कोई इंडस्ट्री आगे नहीं बढ़ सकती। ये दोनों चीजों को ध्यान में रखकर मेक इन इंडिया की घोषणा की गई थी। 15 अगस्त को मेक इन इंडिया की घोषणा की और 25 सितंबर को पूरी योजना बनाकर उसको लॉन्च कर दिया। मैं मानता हूं काफी लोग इसमें से वो लॉन्चिंग के कार्यक्रम में भी होंगे। और मेक इन इंडिया के लिए मोदी सरकार ने हर डिपार्टमेंट के पास, हर राज्यों के पास एक प्रकार की कार्य योजना भेजी है और कुछ ही समय में आप देखिएगा कि मेक इन इंडिया ये योजना मैन्युफैक्चरिंग क्षेत्र में हिंदुस्तान को
बहुत बड़ी छलांग लगाने के लिए सहायक होगी और एक बहुत बड़ा हमारे ग्रोथ रेट का जंप मेक इन इंडिया योजना से मिलने वाला है। इसके साथ स्किल डेवलपमेंट पर कोई ध्यान नहीं दिया गया था आजादी से अब तक। इस सरकार ने स्किल डेवलपमेंट का एक डिपार्टमेंट नया शुरू किया, एक फुल टाइम सचिव, एक फुल टाइम मंत्री स्किल डेवलपमेंट के लिए दिया है और ग्रेजुएट बेकारों की जो फौज थी वो फौज में अपनी स्किल के आधार पर, अपने उद्यम के आधार पर कटौती कर कर हर व्यक्ति को इस देश के ग्रोथ रेट को कंट्रीब्यूट करने का मौका मिले, इस तरह की स्किल डेवलपमेंट की नीचे तक की योजना हमने बनाई है। सीएनबीसीच्या गुड गव्हर्नन्स समिटमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह बोलत होते। त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल आपण अपडेट घेत राहणार आहोत। यानंतर आपण बघूयात राज्यातल्या घडामोडी। पक्ष संघटनेच्या जबाबदारीतून राष्ट्रवादीने गणेश नाईक आणि कुटुंबियांना वगळलंय। अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, मधुकर पिचड, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, सुरेश धस, मनोहर नाईक यांच्यासह 20 नेत्यांवर जिल्हावार पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पण त्यात ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना मात्र वगळण्यात आलंय। त्यांच्याऐवजी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून गणेश नाईक आणि राष्ट्रवादीमध्ये बेबनाव असल्याची चर्चा आहे। अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत। तसंच ते भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे। विशेष म्हणजे नवी मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना सुद्धा नाईक कुटुंबियांवर पक्षाने विश्वास दाखवलेला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादीनेच गणेश नाईक यांच्याशी फारकत घेतली आहे असं बोललं जात आहे। गणेश नाईकांबाबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात ते काय म्हणालेत। सर्व प्रमुख नेते म्हणजे जे निवडणुकीत पराभूत झाले ते असतील किंवा सध्याचे सर्व नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या सत्ता पण नाही, सर्वांना काम लावण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा पक्ष संघटना त्यांच्या जिल्ह्यात बळकट करण्याच्या दृष्टीने म्हणा, त्या तुम्ही जबाबदारी सोपवली। अजित पवारांपासून छगन भुजबळ, जयंत पाटील सर्वांवर जबाबदारी सोपवली आहे। पण गणेश नाईक यांचं नाव नाही आहे, त्यांना मात्र वगळलेलं आहे। आता राष्ट्रवादीने ठरवलेलं आहे का की गणेश नाईक आणि त्यांचे चिरंजीव हे राष्ट्रवादीपासून त्यांनी फारकत घेतली आहे? हे पक्षात आहे, ते पक्ष सोडून गेले नाही। पवार साहेबांची चर्चा करत आहे। पवार साहेबांना एक दोनदा ते भेटले पण आहे। पण जे नेते कार्यकर्ते ॲक्टिव्ह त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। यांना का दिलं, त्यांना का दिलं हे काही त्याच्यात अर्थच नाही। जे लोक सक्रिय आहेत त्या लोकांना जबाबदारी पक्ष बांधणी आणि पक्षाचे कार्यक्रम राबवण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली। आजवर ठाणे जिल्हा आणि नवी मुंबई परिसरातला चेहरा गणेश नाईक होता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि आता गणेश नाईकांनाच डावललं गेलंय। अजूनही ते आमचे नेते आहे, ते पक्षात आहे, ते सोडून गेलेले नाही। जी चर्चा उलटसुलट आहे त्या बाबतीत ते कधी स्वतः बोलले नाही। यानंतर पाहूयात दुसरीकडे राज्य सरकारने नदीच्या काठांवर उद्योग उभारण्यासंबंधीचं धोरण रद्द केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नद्यांचं प्रदूषण वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडला गेलेले आहेत आणि एका स्विस कंपनीला मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे। परकीय कंपनीला फायदा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री दाऊला गेलेले आहे स्वित्झर्लंडमध्ये। शिंडलर नावाची एक कंपनी गेली 3 वर्ष परवानगीसाठी पाठपुरावा करत होती, पण या मागच्या सरकारने त्याला परवानगी दिली नाही। त्यांच्याशी काही त्यांचे तडजोड झालेलं आहे आणि त्यांना फायदा देण्यासाठी हे निर्णय करण्यात आलेले आहे आणि दाऊमध्ये त्यांची पहिली बैठक मुख्यमंत्र्यांची या कंपनीच्या प्रतिनिधीची 1 to 1 होणार आहे। आता काय अटी व शर्तीवर हे सगळं घडलेलं आहे, काय ते देणार आहे, किती देणार आहे, कसं देणार आहे, कारण भाजपचेच लोक सांगताय की स्विस बँकेमध्ये ब्लॅक मनी जास्त आहे। आता देणारे लोकच तिकडे, ठेवणारे लोक पण तिकडे आणि घेणारे लोक पण तिकडेच आहे। याची माहिती या मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे। गोदावरी खोऱ्यातलं पाणी गुजरातला पळवण्यासंदर्भात राज्य सरकारने छुपा करार केला आहे असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। हा करार लवकरात लवकर पूर्ण करून दमणगंगा आणि नारपार खोऱ्यातला नदी जोड प्रकल्प मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी केंद्र सरकार राज्यावर दबाव टाकतंय असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। गुजरात आणि
महाराष्ट्र आणि गुजरातमधला पाणी वाटपाचा हा करार राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर उघड करावा अशी मागणी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हा करार अंमलात आला तर राज्याच्या पाणी प्रश्नावर दूरगामी परिणाम होईल। आधीच गोदावरी खोऱ्यात पाण्याची तूट असताना राज्याचं पाणी गुजरातला पळवणं हा राज्यावर अन्याय असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांनी आज मुंबईत पत्रकारांसमोर एक सादरीकरण केलं। पण तुम्ही सरकार म्हणून फक्त भाष्य करताय, तुम्ही करार जो मसुदा तयार केलेला आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे असं म्हणतो आपण, तो प्रसिद्ध करा ना। तो एकदा प्रसिद्ध केला की आपण मग त्याच्यामध्ये जे जे काही आमच्या दृष्टीने जे मिसिंग लिंक वाटतात, ज्या मी याच्यावर आज बोलतोय, एखाद्या वेळी सरकारने ते मिसिंग लिंक सुद्धा ब्रिज केले असतील, म्हणजे किंवा ठेवले नसतील, महाराष्ट्राच्या पाण्याच्या अधिकार त्यांनी कायम ठेवले असतील, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतात त्यामुळे दमणगंगाचं पाणी पूर्वी द्यायचं ठरलं होतं, आता त्यांनी ते संरक्षित केलं असेल। पण जोपर्यंत तो मसुदा जनतेसाठी खुला होत नाही तोपर्यंत चर्चा ही अधांतरीच आहे ना। आम्ही जे बोलतो किंवा माननीय मुख्यमंत्री जे त्याच्यावर भाष्य करतात किंवा हे फक्त राजकीय भाष्य करतो आम्ही अशी आमच्यावर टीका होते। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की याच्यात राजकारणाची भूमिकाच नाही। दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विखे पाटलांचा आरोप फेटाळून लावलाय। त्यांनी काय म्हटलं ते आपण बघूयात। कुठल्याही प्रकारचा अजून करार झालेला नाही। दमणगंगा पिंजाळ या धरणाच्या माध्यमातून आपल्याला मुंबईला पाणी द्यायचं आहे आणि जे आपल्या हिश्श्याचं जे पाणी आहे ते आपण संपूर्ण घेतो। एक थेंब सुद्धा जास्त पाणी आपण गुजरातला देत नाही। दुसरा प्रश्न आहे नारपार तापीचा। ते आमच्या वाट्याचं पाणी, महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी आहे, ते 800 MM³ दशलक्ष घनमीटर आणि 1000 दशलक्ष घनमीटर पाणी हे गुजरातच्या हिश्श्याचं आहे। या ठिकाणी आता अडचण थोडी अशी आहे की आपल्याला हे पाणी वळवून मराठवाड्यात आणायचं। 300 MM³ पाणी जे आहे ते आम्ही उचल्यासारखं आहे, ते 250-300 मीटरपर्यंत त्याला उचलता येणं शक्य आहे, फिजिबल आहे, आणि म्हणून ते पाणी उचलून आम्ही आमच्या खोऱ्यामध्ये टाकणार की ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे आणि त्या भागात टाकणार आहोत। आणि राहिलेलं 500 MM³ जे पाणी आहे ते तापीच्या माध्यमातून जे गुजरातला जातोय, आमच्या पाण्याचा हक्क आम्ही सोडणार नाही, आम्ही आमचं पाणी घेणार आहोत। आणि म्हणून तापीतून जे पाणी गुजरातला त्यांच्या हिश्श्याचं आहे त्यातून आम्ही 500 MM³ पाणी आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत। असा हा एक प्राथमिक बोलणी झालेली, अजून कुठलाही करार झालेला नाही। यानंतर पाहूया चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूरमध्ये एकाच वेळी त्यांचं स्वागत जे आहे ते काळे झेंडे दाखवून करण्यात आलं, दुसरीकडे त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले। असे दोन्ही अनुभव त्यांनी आज घेतलेले आहेत। दारूबंदीच्या निर्णयाने संतापलेल्या दारू विक्रेत्यांनी मुनगंटीवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलाय। तर जटपुरा गेटजवळ झालेल्या सभेमध्ये महिलांनी पुष्पगुच्छ आणि हार यांनी मुनगंटीवारांचं स्वागत केलंय। विशेष म्हणजे काही मद्यपींनीही त्यांचं स्वागत केलं। दरम्यान चंद्रपुरातल्या दारू विक्रेत्यांच्या लॉबीला घाबरत नसल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे। जिल्ह्यात कठोरपणे दारूबंदी राबवण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। एकीकडे दारू पाजायची आणि सरकारने निर्णय केल्यावर दारू ही काही टॉनिक आहे, हे चांगलं काम आहे। आणि आम्ही तर निर्णय केला आहे की दारू दुकानामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांचं पुनर्वसन होणार आहे। मग प्रश्न काय दारू दुकानदाराच्या पुनर्वसनाचा आहे का? लोकांना व्यसनी करून पैसे कमवले गेले आणि आता काळे झेंडे दाखवा, ते याद राखा। यानंतर जाणून घेऊयात बातमी आहे जात पंचायतीच्या संदर्भातली। जात पंचायतीचं लोण सगळीकडेच पसरायला लागलंय। रायगड पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या लोणवडी इथल्या रांगले कुटुंबाला गेल्या 15 वर्षांपासून वाईट टाकण्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि यासाठी अगदी किरकोळ कारण घडलंय। या गावात उत्सवामध्ये एकच भजनी मंडळ ठेवण्याची प्रथा होती, मात्र मोहन रांगले यांनी लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी लहान मुलांचं एक भजन तयार केलं, जे गावात सगळ्यांना आवडलं। याचे पैसे या लहान मुलांना देण्याचं रांगले यांनी ठरवलं आणि हाच निर्णय गावकऱ्यांना पटला नाही, म्हणून गावातल्या पंचायतीनं मोहन रांगले यांना वाईट टाकण्याचा निर्णय घेतला। त्यांना 500 रुपये दंड लावण्यात आला। 15 वर्षांपूर्वी 5,000 दंड व्याजासह भरण्यास सांगण्यात आलं होतं। जात पंचायतीच्या दहशतीमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। जात पंचायतीच्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांच्या कुटुंबावर अनेक संकट आली। मोहन रांगले यांच्या मुलाला मुलगी दिल्यानं मुलीच्या कुटुंबावरती देखील बहिष्कार टाकण्यात आला होता आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पेण इथं नोंदणी पद्धतीनं लपून विवाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली। जात पंचायतीच्या भीतीने मुलीचे वडील कन्यादानालाही गेले नाहीत। मला बहिष्कृत केलेला आहे
कुठलंच सहकार्य करत नाहीत आणि लहान मुलाचं संगीत भजन बसवलं होतं. ते संगीत भजन नावारूपाला आलं होतं आणि त्याच्यामुळं गावात त्यांना निधी पाहिजे होता. आता लहान मुलं मेहनत करतात म्हणून मी त्यांना ते देत होतो, पण ते ग्रामस्थ काय ठराविक आहेत, त्यांना ते पटलं नाही आणि तो कारण धरून त्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला. वेळोवेळी सांगतात की हे विषय मिटवून टाका आणि बैठका सुद्धा घेऊन झाल्या त्यांच्या, पण ते पोलीस गेल्याच्या नंतर ते काय विषय घेतच नाहीत आणि विषय मिटवितच नाहीत. भरपूर मला त्रास झाला, त्याच्यामुळे मला लय त्रास झाला. मुलांची अवस्था कोण बोलत नव्हता. मुलगी 6वीला होती, ती म्हणे माझ्याकडे पण का माणसा बोलत नाही. नारायण रांगले यांना गेल्या 15 वर्षापासून वाली टाकलेला आहे. गावातला प्रश्न गावात मिटव पोलीस स्टेशनच्या समोर पोलिसांना सांगतात, पण पोलिसांच्या समोर सांगितल्यानंतर गावात बसायला मागत नाहीत. च्या आजूबाजूला अशी अनेक कुटुंब आहेत हे आम्हाला माहिती आहे किंवा दिसत आहेत. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातून या सर्व बाजूच्या अशा पीडित कुटुंबांचा विश्वास वाढेल आणि कुठेतरी त्यांना कायद्याच्या प्रक्रियेतून न्याय मिळू शकतो. याची दाद मागण्यासाठी मोहन रांगले मुंबई मंडळाकडे गेले. 19 फेब्रुवारी 2014ला झालेल्या बैठकीमध्ये या कुटुंबावरचा बहिष्कार जो आहे तो मागे घेण्याचा निर्णय झाला. याचं लेखी पत्र स्थानिक ग्रामस्थ मंडळांना पाठवण्यात आलं, पण त्यांना न जुमानता या कुटुंबावरचा बहिष्कार कायम ठेवण्यात आलाय. मुंबई मंडळाकडे गेल्याचा राग येऊन 19 जानेवारीला रांगले कुटुंबावर गावकऱ्यांनी पुन्हा रांगलेंच्या घरावर दगड टाकले आणि त्यानंतर त्यांनी अनिशची मदत घेतलेली आहे. या महत्त्वाच्या बातमीनंतर महाराष्ट्र नामामध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. दुष्काळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं 2 महिन्यांपूर्वीच करोडो रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. पण ही सरकारी मदत खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, याची पडताळणी करण्याची मोहीम IBN लोकमतनं आजपासून हाती घेतली आहे. आज आपण परभणी जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत. पाहूयात पॅकेज नेमकं गेलं कुठे. परभणी जिल्ह्यातल्या सुरपिंपरी गावातले हे शंकरराव धुमाळ आजकाल फक्त आपल्या उजाड शेताकडे पाहून हताश होत असतात, कारण त्यांना आपलं उरलं सुरलं 3.5 एकर शेतही विकायला काढावं लागतंय. आणि काढून खाणार तरी काय म्हणा. गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ आणि गारपिटीच्या संकटामुळे त्यांच्या शेतात काहीच पिकलेलं नाहीये. त्यातच घरातल्या 2 मुलींची लग्न होणं अजून बाकी आहे. पैसा नाही, म्हातारी दुखण्यात पडलेली, जेवारी नाही, काही नाही. पोरी लग्नाला शाळा शिक्षण काही चालू आहे. 2 पोरी लग्नाला आहे, ते लग्नाला काही पैसा नाही. आता कवा मदत येईन, कवा काय होईन. वावरी काय घेतो, वावरी करणं झाले. घ्यायला गेला तर घ्याय कोणी की नाही. फक्त शंकररावच नाही तर गावातल्या सगळ्याच शेतकऱ्यांची कमी अधिक प्रमाणात हीच अवस्था आहे. नापिकीला त्रासलेले सगळे शेतकरी सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसलेत, पण मदत काही मिळालेलीच नाहीये. आज सरकारचे 95 कोटी रुपये जिल्ह्याला आलेले आहेत, परंतु इथल्या महसूल प्रशासनाच्या सावळा गोंधळामुळे शेतकऱ्याच्या पदरात आणि त्याच्यातला एक दमडीही पडलेली नाही. 2 दिवसामध्ये सर्व बँकांचे अधिकारी आणि तलाठी एकत्र बसून सर्व शेतकऱ्यांच्या खाते नंबर्स आणि त्याच्या रकमांचा तपशील हे सर्व पूर्तता करतील. परभणी जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात तब्बल 58 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यात. तरी मग सरकारी मदतीचं वाटप करायला प्रशासन हा असा विलंब लावत असेल तर याला नेमकं काय म्हणावं हेच कळत नाही. पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी. यानंतर पाहूया तळोजामधल्या तोंढरे गावात व्यावसायिक भांडणातून कैलास पाटील याने एका दुकानदाराला मारहाण केली आहे. ही मारहाण CCTV फुटेजमध्ये कैद झालेली आहे. एवढंच नाही तर कैलास पाटील यांनी कोयत्यांनी आणि सळईनं वार केल्याचाही आरोप दुकानदार प्रदीप पाटील यांनी केलाय. या हल्ल्यामध्ये प्रदीप पाटील यांच्यासह वसंत पाटील आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या डोक्यावरती गंभीर जखमा झालेल्या असून हाताच्या नसाही कापल्या गेलेल्या आहेत. या संदर्भात तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात कैलास पाटील यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 जण फरार आहेत.
याच्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले होते. त्यांच्यापैकी आजच्या तारखेपर्यंत 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यांच्याकडून वेपन रिकवर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 तलवारी ज्या लांब कोयत्यासारख्या होत्या, 2 सळ्या आणि 2 दांडके जे तपासामध्ये रिकवर केलेले आहेत. एकंदरीत पोलीस कस्टडी घेऊन यांचा तपास केल्यानंतर आता सध्या हे आरोपी MCR मध्ये आहेत. 2 आरोपी अद्याप फरार आहेत. आणि यानंतर महाराष्ट्र नामामध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया. क्लासमेटच्या टीमनं घेतली राज ठाकरेंची भेट. ब्रेकनंतर पाहूयात. क्लासमेट सिनेमाची टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटायला गेली होती आणि यावेळी त्यांनी राज ठाकरेंना ऑडिओ सीडी दिली. यावेळी अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, आदित्य सरपोतदार, अमेय खोपकर उपस्थित होते. पायरसीच्या प्रश्नावर यावेळी चर्चा झाली. राज ठाकरेंनी यावेळी काही किस्सेही सांगितले. सोनाली कुलकर्णी त्या मला भेटल्या होत्या अजित गोरेच्या मुलीच्या. मला सांगितलं, मी म्हटलं मला पिक्चर बघायचं राहिला आहे तो म्हणजे युट्यूबवर आहे. मी त्या रुग्णामध्ये विचारलं की DVD आली आहे का. ते म्हणजे अजून आठवड्याभरानं येईल की. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलो ते म्हणजे युट्यूबवरती आहे. मग मी युट्यूबवरती चेक केली ती सेन्सॉरची कॉपी. मला राजू सांगा होता फिल्म रिलीज झाल्यावरती तू काय करायचं म्हणून मी लोणावळ्याला गेलो. लोणावळ्यावरनं गेला, परत त्याचे मोबाईल काम करून परत आला आणि एका दिवसासाठी आला आणि परत गेला लोणावळ्यात. त्याच्यात ते बंगलोरची कॉलनी इथे गेटवरती तो वॉचमॅन दरवाजा उघडत होता. उघडत असताना तो बोलला, साहब दिखे बहुत अच्छी है. तो बोलला की अच्छा देखिए आपण. हाँ देख रहा हूँ अभी. आणि यानंतर महाराष्ट्र नामा बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.